नमस्कार, माझं नाव डॉक्टर निकेत मंत्री आहे। मी कन्सल्टंट हेमॅटॉलॉजिस्ट व बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून पूर्णवेळ मेडिकवर हॉस्पिटल येथे रुजू आहे। आज आपण ITP म्हणजे इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया बद्दल जाणून घेऊया। ते समजण्यासाठी आधी आपण थोडंसं हाडांबद्दल जाणून घेऊया। शरीरामध्ये 206 हाडं असतात आणि या हाडांच्या गर्भाशयामध्ये म्हणजे इथे एक वेगळ्या प्रकारचा मॅरो असतो, म्हणजे लाल मॅरो। यापासून शरीरामध्ये स्टेम सेल तयार होते आणि विविध पेशींचा जन्म होतो। ITP या आजारामध्ये प्लेटलेटचं प्रोडक्शन हे नॉर्मल असतं, पण शरीरातली जी इम्युनिटी आहे म्हणजे आपल्या ज्या अँटीबॉडी आहेत ह्यांना आपली जी प्लेटलेट नावाची पेशी आहे ती फॉरेन वाटते, म्हणजे की बाहेरची वाटते, आणि म्हणूनच ते ह्या प्लेटलेटला नष्ट करायचा प्रयत्न करतात। आणि ह्याचमुळे ITP या आजारामुळे प्लेटलेट प्रोडक्शन हे नॉर्मल असतं, परंतु त्याचं डिस्ट्रक्शन वाढतं आणि हे डिस्ट्रक्शन स्प्लीन नावाच्या ऑर्गन येथे जाऊन होतं। यासाठी आपल्याला जर कधी ITP नावाचा आजार असेल तर हा इझिली ट्रीटेबल आजार आहे। याला विविध प्रकारचे ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध आहेत आणि या आजारामध्ये किवी फळ खाऊन किंवा पपयाचे ज्यूस पिऊन किंवा पपयाचे सेवन करून काही विशिष्ट फायदा असा होत नाही। याच्यासाठी हेमॅटॉलॉजिस्ट कडे जाऊन विविध प्रकारचे औषधं घेऊनच आपण त्यांची ट्रीटमेंट करू शकतो। तर मित्रांनो, जर शरीरामध्ये प्लेटलेटची कमी झाली तर नेमके काय काय प्रॉब्लेम होणार? आपल्याला जाणवेल की रक्तस्राव होतोय, नाकातून संडासाद्वारे किंवा महिन्याचं रक्त जास्त जातंय। या व्यतिरिक्त स्किनवर म्हणजे आपल्या त्वचेवर एक विशिष्ट प्रकारची रॅश अशी दिसते, त्याला आपण पेटिकेल रॅश असं म्हणतो, की जी आपण इमेजमध्ये बघू शकतो। असे जर आपल्याला काही सिम्पटम्स असेल तर आपण लवकरात लवकर आपल्या हेमॅटॉलॉजिस्टला रिपोर्ट करायचे आणि त्याची ट्रीटमेंट घ्यायची।